मोठी बातमी समोर येते. आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला होता. विधान परिषदेसाठी 9 जागांचा कोटा होता. त्यापैकी 5 जागा या भाजपच्या वाट्याला आल्यात. भाजपच्या 5 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय, तर शिवसेना शिंदे गटाकडून 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना ठाकरे गटाकडून प्रत्येकी एका उमेदवारानं अर्ज दाखल केल्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपकडून अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता होती, मात्र भाजपानं अतिरिक्त उमेदवार न दिल्यानं आता या निवडणुकीसाठी 9च उमेदवार रिंगणात आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव देखील चर्चेत होतं. जर उद्धव ठाकरे ही निवडणूक लढवणार असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं घेतली होती. काँग्रेसची देखील तीच भूमिका होती. मात्र ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे शिवसेना शिंदे गट, भाजप आणि काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. काँग्रेसनं दानवे यांना पाठिंबा दिला, तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून देखील कोणताही अतिरिक्त उमेदवार देण्यात न आल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपकडून 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत, ज्यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांच्या नावाचा समावेश आहे. तर प्रज्ञा सातव या विधान परिषदेची पोटनिवडणूक लढवणार आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या 2 उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेत, ज्यामध्ये नीलम गोरे आणि बच्चू कडू यांच्या नावाचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निशांत सिद्दीकी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत कोणीही अतिरिक्त उमेदवार दिला नसल्यानं ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. मुंबई प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.